Hello students, how are you all? Let's continue our fourth chapter, current, electricity and magnetism. ह्या चॅप्टरमध्ये आपण पहिल्या व्हिडिओत पाहिलं होतं करंट, इलेक्ट्रिसिटी, नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स, त्यानंतर इलेक्ट्रिकल सर्किट कसे तयार होते, त्याचं काम काय आहे ते बघितलं आपण. नंतर इलेक्ट्रिक सेल, ड्राय सेल अँड लीड ॲसिड सेल ह्या वेगवेगळ्या सेलचे प्रकार पाहिलेत. त्यानंतर निकेड सेल देखील पाहिलं आहे. आता आजचा आपला टॉपिक सुरू होतो आहे इलेक्ट्रिक सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किट कसे काम करते ते बघायचं आहे आपल्याला. ओके. व्हेन अ सेल होल्डर अँड इलेक्ट्रिक बल्ब अँड अ प्लग की आर कनेक्टेड बाय कनेक्टिंग वायर्स ॲज शोन इन फिगर 4.4b and a dry cell is fitted in the holder figure 4.4a, then the bulb lights up by closing the plug key. आता हे एक सर्किट दिलेलं आहे मित्रांनो आणि इथे पण हा सेल होल्डर दिलेला आहे आपल्याला. ओके. तर हा सेल होल्डर का म्हटले की इथे एकापेक्षा अनेक सेल इथे आपण एका वेळेला ठेवू शकतो, म्हणून हा सेल होल्डर आहे. आणि हा सेल होल्डर कुठे कनेक्ट केला, इथे सेल ठेवले आपण आणि ही जी वायर आहे या वायरने करंट त्याच्यामध्ये सप्लाय केला, तर हे एका वेळेला अनेक सगळे सेल काम करतात मित्रांनो. ओके. आणि मग इथे खाली दिले आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट, सिंपल इलेक्ट्रिक सर्किट दिलेला आहे. ह्या सर्किटमध्ये आपल्याला काय हवं आहे मित्रांनो, मेनली काय हवं आहे तर हा सेल आहे. ह्या सेलमध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल दिसतंय तुम्हाला. इथून करंट सप्लाय होत असतो सर्किटमध्ये. नंतर ही प्लग की आहे, म्हणजे हे स्विच ऑन आणि ऑफ करण्याचं आपलं बटन आहे साध्या भाषेत म्हटलं तर. आणि हे आता ह्या घडीला आत्ताच्या वेळेला हे ऑफ आहे, हे बटन ऑफ आहे म्हणजे आपण बंद केलेलं आहे. इथे करंट सप्लाय होत नाही. नंतर आपल्या सर्किटमध्ये महत्त्वाचा तिसरा कॉम्पोनंट आहे बल्ब, की त्यामुळे आपल्याला समजतं ना की ह्या सर्किटमध्ये करंट फ्लो होतो आहे की नाही, या बल्बमुळे आपल्याला कळेल. ओके. मग आता बघा, हा जो सेल आहे करंट सप्लाय करतो, इथून सुरुवात झाली. आपण ह्या प्लग कीला क्लोज केलं, ही ओपन होती, क्लोज केलं म्हणजे काय, हे सर्किट तिच्यामुळे जॉईंट झालं, पूर्ण झालं ते. आणि मग हा करंट असा सप्लाय होईल मित्रांनो आणि तो असं पूर्ण सर्किट तयार होईल. आणि आपल्याला केव्हा लक्षात येईल की हे सर्किट पूर्ण झालेलं आहे, जेव्हा हा बल्ब ग्लो व्हायला लागेल, तेव्हा आपल्याला समजेल की आपलं सर्किट योग्य पद्धतीने काम करते किंवा ह्या सर्किटमध्ये करंट सप्लाय होत आहे, हे लक्षात येईल आपल्या. जर आपल्याला करंट सप्लाय बंद करायचा असेल तर आपण काय करणार की ही प्लग की आहे तिला ओपन करणार. ओपन केल्यामुळे काय होते की इथला जो कनेक्शन आहे त्यांचं हे ब्रेक होईल. इथून तर करंट गेला आहे पण इकडे त्याला जागा मिळाली का नाही, इथे गॅप मिळाला, मग करंट सप्लाय होत नाही. आणि मग अशा प्रकारे आपण जेव्हा आपल्या घरातलं स्विच ऑफ करतो, ही प्लग की ओपन करणे म्हणजे काय, स्विच ऑफ करणे म्हणजे तेव्हा त्या डिव्हाइसमध्ये करंट सप्लाय बंद होत असतो. ओके. इथे हीच माहिती दिली. दिस मीन्स दॅट अ करंट फ्लोज थ्रू द सर्किट अँड बल्ब लाईट्स अप. जेव्हा बल्ब ग्लो होतो तेव्हा आपल्याला समजतं की करंट सप्लाय होतो ह्या सर्किटमध्ये. ऑन द रिमूव्हल ऑफ द सेल, आणि समजा हा सेल काढून टाकला किंवा प्लग की आपण ऑफ केली, द इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट स्टॉप्स ॲज इंडिकेटेड बाय द बल्ब विच सीजेस ग्लो होण्याचं थांबतं. बल्ब प्रकाश देत नाही, त्याच्यावरून आपल्याला समजतं की सेलने करंट सप्लाय करणं बंद केलेलं आहे. दिस टाईप ऑफ कनेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स इज कॉल्ड अँड इलेक्ट्रिकल सर्किट. यालाच इलेक्ट्रिकल सर्किट म्हणतात मित्रांनो. अ सर्किट इज शोन इन फिगर 4.4b. द सेल इज शोन बाय द सिम्बॉल प्लस अँड मायनस. दिसतंय तुम्हाला, हे प्लस टर्मिनल आहे आणि हे मायनस टर्मिनल आहे. आपण पाहिलंच आहे आधीच्या फिगरमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट आपण जेव्हा पाहिलं होतं तेव्हा बघितलं होतं की तिथे सेलमध्ये हे फार महत्त्वाचं कॉम्पोनंट आहे मित्रांनो. ओके.
An electrical circuit is also used in home supply. इलेक्ट्रिकल सर्किट हे होम सप्लायमध्ये यूज होतं. करंट सप्लाय होण्यासाठी इलेक्ट्रिक सर्किट महत्त्वाचं असतं मित्रांनो. आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतात. बटन दाबताच, स्विच ऑन करताच इलेक्ट्रिसिटी सप्लाय होत असते त्यामध्ये. याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे की ही इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी कशी येते आपल्या घरामध्ये किंवा कशी तयार होते? ही इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत वायरद्वारे आलेली असते, वायरने आलेली असते, जी एका पोलशी कनेक्टेड असते. इलेक्ट्रिक पोल असतो तो. हे पण माहिती आपल्याला. तो आपल्या कॉलनी एरियामध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा घरापासून थोड्या अंतरावर कुठेतरी असतो. त्या पोलवरून ती इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत कनेक्ट केलेली असते. कशाने? वायरने. ते मग वायर कशी आणली जाते? ती अंडरग्राऊंड असते, जमिनीतून आणलेली असते. ओके. पण मग ही घरात मेन इलेक्ट्रिक बोर्डला जॉईन केली जाते. हे माहिती आहे का तुम्हाला? मुलांना बहुतेकांना माहिती असेल. तर प्रत्येक घरामध्ये मेन इलेक्ट्रिक बोर्ड देखील असतो मित्रांनो. त्या बोर्डला ती जॉईन केलेली असते, जिथे ऑन ऑफचे बटन्स देखील असतात. तिथे आपण पूर्ण घराचं इलेक्ट्रिक सर्किट ऑन ऑफ करू शकतो. आणि आपले जे साधे स्विच असतात ते सुद्धा आपण ऑन आणि ऑफ करतो, तेव्हाच आपला फॅन लागेल किंवा लाईट लागेल किंवा आपलं फ्रीज, ओव्हन वगैरे जेही असेल अप्लायन्सेस ते ऑन ऑफ केल्यानंतरच ते सुरू होत असतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय होत असते. हे माहितीच आहे आपल्याला. आणि हे कशा प्रकारे होतं ते पुढे आपल्याला यू विल लर्न अबाउट इट लेटर. आणि पुढे याचा अभ्यास तुम्हाला आहेच. हा पार्ट तुमच्या लक्षात आलाच असेल याची खात्री मित्रांनो. आता कनेक्टिंग सेल्स आपण बघूया. कनेक्टिंग सेल्समध्ये काय आहे फंडा तो बघूया. यू मस्ट हॅव सीन मोर दॅन वन इलेक्ट्रिक सेल्स कनेक्टेड इन ॲन इलेक्ट्रिकल सर्किट. सी फिगर नंबर 4.5a. आता फिगर नंबर 4.5a मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये एकापेक्षा जास्त सेल कनेक्ट केलेले असतात. ओके. इथे दिसतंय बघा ह्या फिगरमध्ये. पुढे बघूया. इन द ट्रान्झिस्टर रेडिओ 2-3 ड्राय सेल आर सीन टू बी कनेक्टेड इन सिरीज. ट्रान्झिस्टरमध्ये किंवा रेडिओमध्ये एकापेक्षा जास्त सेल्स जोडलेले असतात, सिरीजने जोडलेले असतात मित्रांनो. आपण ह्या फिगरमध्ये पाहिलंच आहे. एकापेक्षा जास्त सेल सिरीजने जोडलेले असतात. जेवढा आपल्याला व्होल्टेज पाहिजे असतो त्यानुसार ते जोडलेले असतात. पुढे बघूया व्होल्टेज वगैरे कसं असतं ते. द पर्पज ऑफ डुईंग धिस इज टू ऑब्टेन मोर पोटेन्शियल डिफरन्स दॅन दॅट ऑफ अ सिंगल सेल. आणि हे सेल्स सिरीजनुसार कनेक्ट करण्याचा पर्पज काय आहे, उद्देश काय आहे, तर जास्तीत जास्त पोटेन्शियल डिफरन्स मिळायला हवा आहे. सिंगल सेलपासून जो पोटेन्शियल डिफरन्स मिळतो त्याच्यापेक्षा जास्त पोटेन्शियल डिफरन्स मिळवण्यासाठी सिरीजमध्ये 2 किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त सेल्स एकत्र जोडले जातात. देअरफॉर इट इज पॉसिबल टू ऑब्टेन हायर करंट. आणि याच्यामुळे काय होते की आपल्याला जास्त करंट सप्लाय मिळू शकतो. इफ द सेल्स आर कनेक्टेड ॲज सीन इन फिगर 4.5b, द कनेक्शन ऑफ सेल्स इज शोन ॲज अ बॅटरी ऑफ सेल्स. आता मित्रांनो, एकापेक्षा जास्त सेल्स जर कनेक्ट केलेले असतील तर तो एकाला आपण सेल म्हणतो, पण एकापेक्षा जास्त जर सेल्स असतील तर तिथे काय तयार होते? बॅटरी. त्याला काय म्हणणार आपण? बॅटरी. तर बघा इथे दिलेलं आहे आपल्याला फिगर नंबर 4.5b मध्ये एकापेक्षा जास्त सेल्स इथे कनेक्ट केलेले आहेत की नाही. ओके. पुढे काय दिलं आहे? इन धिस सिरीज कनेक्शन द पॉझिटिव्ह terminal of one cell is connected to the negative terminal of second cell, and the positive terminal of the second cell is connected to the negative terminal of the third one. Therefore, if each cell has a potential difference of 1 volt, the total potential difference of 3 cells will be 3 volt.
बघा आता हे जे सेल्स एकमेकाला सिरीजमध्ये जॉईंट केलेले आहे, कनेक्ट केलेले आहेत, ठेवलेत आपण. पण त्यांचं कनेक्शन कसं आहे की एकाचा पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्याच्या निगेटिव्ह टर्मिनलशी जॉईन केलेला आहे. आणि एका सेलचं व्होल्टेज जर 1 व्होल्ट असेल तर 3 सेल जॉईन केले तर ते किती व्होल्ट येईल, आपल्याला किती व्होल्टेज मिळेल? 3 व्होल्ट. जर 4 सेल असतील तर किती व्होल्टेज मिळेल? 4 व्होल्ट. आता आपण कनेक्शन बघूया. बघा इथे प्लस साईन दिलेलं आहे, म्हणजे हे काय पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि इथे निगेटिव्ह आहे. तर आपल्याला काय सांगितलं की सेल कसे जॉईन केले की ह्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे इकडे निगेटिव्हशी जोडलेलं आहे. पुन्हा ह्या दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा तिसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे. तिसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल पुन्हा चौथ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे. आणि नंतर मग चौथा जो सेल आहे त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा इकडे त्या सर्किटमध्ये जॉईंट झालेला आहे. आणि मग हे असं सर्किट कंप्लीट होतं मित्रांनो. आणि इथून करंट सप्लाय होत असतो. ओके, इथे सुद्धा दिलं आहे बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे जवळ आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन असतं, कनेक्शन असतं, हे आपल्याला आधी पण माहिती आहे. त्यानुसार हे सर्किट देखील काम करत असतं. ओके, यू मस्ट हॅव सीन द कार बॅटरी अवेलेबल इन द मार्केट. कार बॅटरी आपण पाहिलेल्या आहेत, असं गड्ड्यासारखं असतं ते. पाहिलं आहे का तुम्ही कार बॅटरी? किंवा आपले बाईकची जी बॅटरी असते ती. मग तिला कधी ओपन करून बघा तुम्ही, तिच्यामध्ये काय असतं, किती बॅटरी सेल असतात, किती सेल्स असतात त्याच्यामध्ये, ते तुम्ही ओपन करून बघू शकतात. पुढच्या भागामध्ये मित्रांनो आपण मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट बघणार आहोत. म्हणजे मॅग्नेट काय काम करत असते इलेक्ट्रिक करंटमध्ये ते आपण बघणार आहोत. इथे आपल्याला वेगवेगळ्या 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. आपल्या ज्या घराला डोअरबेल असते तिच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट कसा सप्लाय होतो हे सुद्धा आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत. आता आपण इथेच थांबूया. ओके.